नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कटिंग दाखवणार आहे आणि याच्या नेक्स्ट पार्टमध्ये पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे. तर चला मग सुरू करूया. तर आपण हे ब्लाऊज जे कट करणार आहे याचं माप आहे 36. अप्पर चेस्ट आणि चेस्ट दोघंही हे सेम आहे, म्हणजे 36 मापाने आहे. तर आपण 36 नुसार आता याचं प्रिन्सेस कटचं कटिंग करूया. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी इथे जो तिरकस भाग असतो किंवा कोस वगैरे असतो कापडाला तो सरळ करून घ्यायचा. हे इथे सरळ करून घेतलं. त्यानंतर उंचीचं माप लावायचं आहे आपल्याला. उंची आहे 13.5 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करायचा. आपली जी उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचा. 13.5 अधिक 1 इंच 14.5 इंच. हे झालं आपलं उंचीचं माप. आता इथे आपण शोल्डरचं माप लावू. तर सर्वात आधी आपल्याला शोल्डरचं माप लावण्याच्या आधी आपल्याला मागच्या गळ्याचा विचार करायचा असतो. मागचा गळा जर खूप जास्त असेल तर आपण इथे शोल्डर कमी लावत असतो आणि मागचा गळा जर लहान असेल तर आपण शोल्डर थोडं जास्त लावत असतो. तर आता इथे आपण शोल्डर लावणार आहे 5 इंच. इथे मागचा गळा आहे 9 इंच, तर आपण शोल्डर लावूया 5 इंच. आणि आर्मलसाठी लाईन टाकूया 5.5 इंचावरती. इथे अशा प्रकारे मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथे गळारुंदीचं मार्किंग. इथे शोल्डर पट्टी काही आपल्याला सांगत असतात की आम्हाला इतकीच तयार शोल्डर पट्टी हवी आहे असं वगैरे, तर त्या हिशोबाने इथे मार्किंग करायची. किंवा मग जनरल आपण काय करतो, इथे अर्धा इंच हा बाही जोडण्यासाठीचा सोडला. त्यानंतर इथे हे 2 इंच आपला गळारुंदी आणि उरलेली आपली शोल्डर पट्टी. तर हे 2.5 इंच आहे. अर्धा इंच आपण शोल्डर पट्टीसाठी सोडलं. इथे थोडंसं पाव इंचपेक्षा 1 रेष कमी इतकं किंवा पाव इंच इतकं गळ्यामध्ये जाईल. आता मागचा गळा आहे 9 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा म्हणजे झाले 9.5. इथे जी तयार पट्टी येणार आहे ही त्यांना 4 इंचाची हवी आहे. 4 इंचाची तयार पट्टी हवी आहे. तर आपण इथे अर्धा इंच आपला मागची कमरपट्टी जोडण्यासाठीचा आणि 4 इंच तयार असे 4.5 इंच आणि पाव इंच गळा जोडण्या इथे पायपिंग वगैरे करू त्याला लागेल. तर इतकं आपण मार्जिन इथे घेऊन घेतलं आणि बाकीचा राहिला तो आपला गळा. या कस्टमरने इथे आपल्याला या पट्टीचं माप दिलेलं आहे, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की इतकी तयार मला इथे ही पट्टी हवी आहे. आता आपण इथे घेतलं 2 इंच, इथे घेऊया 2.25 इंच. त्यानंतर ही मार्किंग केली. इथे गळा रिचेक करून घ्यायचा 10 इंच, म्हणजे 9.5 इंचाचा तयार गळा येणार आहे. हा मागील गळ्याचा आकार. आता आपल्या गळ्याचं मार्किंग झालं. त्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे, छाती माप टाकायचं आहे. आधी गळ्याचं मार्किंग आपण अशासाठी केलं की गळा जर खूप मोठा असेल तर आपल्याला इथे छाती मापामधून पाव इंच कमी करायचं आहे. तर छाती माप किती आहे 36. 36चा चौथा 9. त्याच्यामधून आपण पाव इंच कमी करू, कारण मागचा गळा खूप जास्त खोल आहे. आणि इथे हे 1.5-2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर इथे कमरेचं मार्किंग. कमर आहे 30 इंच, तर 30चा चौथा 7.5. इथे 1 इंच मागील टक्ससाठी आणि हे 1.25 इंच आपलं शिलाई मार्जिन. त्यानंतर इथे आर्मोलचा शेप सर्वात महत्त्वाचा आहे. हा आर्मोलचा शेप. इथे हा फ्रेंच कर्व घेतला, हा साठी सेट करून घ्यायचा. किंवा त्याआधी आपण इथे अर्धा इंच जो आपला शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे तो मार्क करून घेतला. इथे अर्धा इंचावर हे आपलं शोल्डर जुळणार आहे. त्यानंतर अशी पट्टी ही फ्रेंच कर्व ठेवायचा. आणि आता आपला आर्मोल किती आहे, इथे आर्मोल आहे 14 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस केला तर किती झाले, 14 अधिक 1. आर्मोल आहे आपला 14 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केला तर आपले आले 7.5. हे 15चा निम्मे 7.5. तर आपल्याला हा राऊंड 7.5 इतका हवा आहे. तर आपण तो चेक करून घेऊ.
बाही जोडण्यासाठी अर्धा इंच सोडून दुरून टेप ठेवून मोजून घ्यायचं. आता हे माप इथे जास्त येत आहे, पुन्हा एकदा रिचेक करायचं. परत हे माप जास्त आलं तर आपल्याला ही जी रेष आहे ही वरती सरकवून घ्यायची आहे, कारण आपलं माप हे जास्त होत आहे. आपल्याला फक्त 7.5 इंच हवं आहे. हे बघा, इथे हे आता आपलं बरोबर आलं. तर याच मापाने आपण आता मार्किंग करून घेऊ. हा झाला आता आपला बॅक पार्ट. आपण काय केलं, उंची घेतली, शोल्डर घेतलं, आर्महोल घेतला, गळा रुंदी लावली, गळा उंची लावली, छाती माप, कमरेचं माप. त्यानंतर आपण आर्महोलचं माप टाकलं. आर्महोलचं माप आपण 5.5 इंचावरती घेतलं होतं, पण या केसमध्ये हे माप आहे 36चं. 36 साईजचं हे ब्लाऊजचं कटिंग आहे, पण याच्यामध्ये आर्महोल त्यांचा आहे 14 इंच. 14 इंच आर्महोल आहे, त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस केला, त्याच्यामुळे आला आपलं 15 इंच. 15चा हाफ घेतला 7.5 इंच. इथे हे माप आपण 7.5 इंचावरती घेतलं. तर आता याला कट करू आणि फ्रंट पार्ट कट करायला घेऊ. अशा पद्धतीने कट केलं. गळा ज्या वेळेला 8 इंचापेक्षा जास्त असतो त्या वेळेला गळ्याच्या बाजूने 1/2 इंच इतका उतार द्यायचा असतो. इथे असा 1/2 इंच इतका उतार द्यायचा असतो शोल्डर पासून गळ्याच्या बाजूने. अशा पद्धतीने आता आपण फ्रंटचं कटिंग करूया. फ्रंटचं कटिंग करण्यासाठी आधी इथे हे जे काठ आहेत हे आपल्याला नको आहे, तर तिथे एक लाईन टाकून घेऊ, म्हणजे ते कट करून टाकू आपण नंतर. हे काठ आपल्याला घ्यायचे नाही आहेत. याच्या बाजूने अजून अर्धा इंच दुरून आपल्याला मार्किंग करायची आहे. तर आपण हा बॅक पार्ट जो कट केलेला होता तो या अर्धा इंच दुरून ठेवून घ्यायचा. असं आपण ही लाईन आपल्याला घ्यायचीच नाही आहे. याच्या दुरून अर्धा इंच दुरून आपल्याला हा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. आणि याला ही वरची बाजू आखून घ्यायची. गळा रुंदी, खालच्या बाजूने एक रेष तयार करायची. त्याच्या खाली 1 इंचावरती मार्किंग करायची. 2 मार्किंग करायचे आहे, 1 आणि 2 अशा पद्धतीने. अर्धा इंचावरती 2 मार्किंग करायच्या. या झाल्या. त्यानंतर गळा रुंदीचं मार्किंग केलं, उंचीचं मार्किंग केलं, त्याखाली 1 इंचावर मार्किंग केलं, शोल्डरचं मार्किंग केलं. आता इथे आर्महोलचं मार्किंग करताना आर्महोलचा हाफ घ्यायचा. म्हणजे आपला आर्महोल किती होता 7.5, तर 7.5चा निम्मे करून घ्यायचा. हा 7.5चा निम्मे केला 4.25 आणि त्याच्यामध्ये अजून अर्धा इंच प्लस करायचा म्हणजे 4.25. 4.25 वरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. जसा टेप आपण आधी ठेवला होता तशाच प्रकारे टेप ठेवायचा आणि हा टेप असा ठेवून इथे 4.25 आले, या 4.25 वरती हे मार्किंग करून घ्यायचं आणि आर्महोलचा माप इथपर्यंत घेऊन घ्यायचं. असं इथपर्यंत आपल्याला माप लागणार आहे. इतके झालं, मग याला काढून घ्यायचं. याला काढून घेतलं. इथे गळ्याची उंचीचं माप लावून घ्यायचं. गळा उंची आहे 8 इंच. इथे गळ्याची उंची जास्त का आहे, कारण हा आहे व्ही नेक, पुढचा गळा आहे व्ही नेक. तर 8 आणि अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन असं आपण हा 8.5 इंचावरती मार्किंग केलं. हे किती घेतले, आपला गळा रुंदी होती तितकी आपण इथे मार्किंग करून घेतली. हे इथून 1/2 इंच आपले जे हुकलूक पट्टीसाठी लागणार आहे ते 1/2 इंच ते घेतले आणि सरळ हा गळा याच्यामध्ये जोडून दिला.
हा झाला यांचा व्ही नेक, गळा झाला. त्यानंतर इथून आपल्याला बस पॉईंटचं माप घ्यायचं आहे. शोल्डरपासून आपला बस पॉईंट, या मापामध्ये बस पॉईंट आहे 10 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा. शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे तो, म्हणजे झाले 10.5 इंच. 10.5 इंचावरती आपण बस पॉईंटचं माप दिलं. त्यानंतर इथलं माप घ्यायचं आहे. हे जे आपण अर्धा इंच सोडलेलं आहे, इथून आपल्याला माप टाकायचं आहे 4.25 इंच. हे 4.25 घेतले. याच्यापेक्षा अर्धा इंच कमी खाली लावून घ्यायचं. हे 4.25 ते इथे 4.25 इंचावरती, 4.25 इंचावरती हे माप लावून घेतलं, म्हणजे याच्यापेक्षा अर्धा इंच कमी. त्यानंतर हे जोडून द्यायचं. हे जोडलं. हे जोडल्याच्या ही रेष आपण जोडून घेतली. त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने आपण जोडून घेतलं. हे झाल्याच्या नंतर, इतकं झाल्याच्या नंतर हे जे आपण 3 लाईन झाल्या आपल्या, ही मेन उंचीची आणि या 2 एक्स्ट्रा, तर ही जी मधली लाईन आहे इथून याच्यामध्ये असं जोडायचं. कारण ही पट्टी खूप मोठी होऊन जाते, म्हणून आपण अर्धा इंच घेतो, हा अर्धा इंच घेत नाही. त्यानंतर ह्या पॉईंट पासून तर या पॉईंट पर्यंत जोडून द्यायचं असं तिरकस. हा झाला फ्रंट. आता याला आधी आपण कट करू आणि मग याचा सेकंड पार्ट काढू. ही पद्धत प्रोफेशनल पद्धत आहे. जर आपण एकाच याच्यामधून दोघंही पार्ट काढले तर ते फिटिंगला तितकंसं बरोबर बसत नाही. या पद्धतीचं ब्लाऊज एकदा तुम्ही कट करून बघा आणि तयार करून बघा, खूप सुंदर फिटिंगला बसतं आणि याचा पफसुद्धा खूप सुंदर तयार होतो. ते कसं करायचं ते मी आता पुढे तुम्हाला दाखवतेस. तर आधी याला कट करून घेऊ. हा फ्रंट जो आपण तयार केला तो इथे ठेवायचा. इथे खाली बघायचं आपल्याला, याच्या पुढे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणून इथे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. खाली अर्धा इंच जागा आहे का चेक करून घ्यायची. हा पार्ट आपण इथे ठेवून घेतला. हा पार्ट आपण अशा पद्धतीने ठेवून घेतला. यावरती हा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा. हा इथे शोल्डर आणि हा पॉइंट मॅच करत ठेवायचा असा. त्यानंतर इथे पण हे आपले उंचीचं मार्किंग होतं. अशा पद्धतीने हा बॅक पार्ट पण ठेवून घेतला. त्यानंतर आता काय करायचं आहे, सेकंड पार्ट काढण्यासाठी सर्वात आधी हे जे आपलं माप आहे ते सरळ करून घ्यायचं. हे सरळ करून घेतलं कारण इथे आपल्याला टक्ससाठी मार्जिन द्यायची आहे. त्यानंतर या बाजूने हे जे आपलं बॅक पार्ट आहे याच्या पुढे अर्धा इंच इतकं एक्स्ट्रा घ्यायचं आणि वरच्या हा जो आपला बगलेचा आकार आहे त्याच्या वरच्या बाजूने 1/2 इंच इतकं एक्स्ट्रा घ्यायचं. वरच्या बाजूने 1/2 इंच आणि साईडच्या बाजूने अर्धा इंच, आणि हा आकार या 1/2 इंचामध्ये आपल्याला मिळवून द्यायचा आहे असा. आणि इथे एक पॉईंट घ्यायचा की इथपर्यंत आपली रुंदी आणि उंची आलेली आहे. त्यानंतर हा बॅक पार्ट उचलून घ्यायचा. हा बॅक पार्ट उचलल्याच्या नंतर हे जे आपला फ्रंटचा शेप होता इथे आकार देऊन घ्यायचा. हा आपला बस पॉईंट आहे. त्यानंतर याला सुद्धा उचलून घ्यायचं आणि सेकंड पार्टला या बाजूने आपल्याला अर्धा इंच इतकी एक्स्ट्रा मार्जिन, म्हणजे तुम्ही शिलाई मारण्यासाठी जितकं एक्स्ट्रा घेणार असाल तितकं इथे तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. बस पॉईंट पर्यंत, इथपर्यंत, फक्त बस पॉईंट पर्यंत हे वाढवून घ्यायचं आहे. टक्स टाकण्यासाठी इथे मार्जिन लागणार आहे. तर इथे 36 मापाचं हे ब्लाऊज आहे. अप्पर चेस्ट आणि चेस्ट दोघंही 36 असल्यामुळे जर कटोरी साईज खूप हेवी असेल, जास्त असेल तर इथे 2.25 घ्यायचं आणि जर नॉर्मल असेल तर फक्त 2.5 घ्यायचं. हे 2.5 इंच आपण घेतले. 2.5 इंच घेतल्याच्या नंतर हा आपला होता इथे बस पॉईंट, इथून याच्यामध्ये हा आकार मिळवून द्यायचा असा.
अशा पद्धतीने हा मिळवून दिल्याच्या नंतर जितके आपण इथे घेतले आहे तितके याच्या पुढे इथे घेऊन घ्यायचे 2.5 इंच. हे 2.5 इंच घेतले. त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आणि इथपर्यंत आपलं उंचीचं माप होतं, पण आपण ते याच्यापेक्षा थोडंसं खाली घेणार आहे आणि ते नंतर आपण ॲडजस्ट करणार आहे इथून असं. हा झाला आपला सेकंड पार्ट. याला पण आपण कट करून घेऊ आधी. तर बघा हा आपला सेकंड पार्ट तयार झाला आणि हा आपला पहिला पार्ट तयार झाला. तर याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता हा बस पॉइंट आणि हा बस पॉइंट जॉईन केल्याच्या नंतर याच्यामध्ये इथेही अंतर राहत आहे आणि इथे तर आपण टक्सचं मार्किंग घेतलेलंच होतं. आपण इथे टक्सचं मार्किंग 2.5 इंच घेतलेलं होतं, पण इथे सुद्धा अंतर राहत आहे. तर हे अंतर ज्या वेळेला तुम्ही हे दोघंही पार्ट जोडाल त्यावेळेला इथे जो पफ तयार होईल त्याच्यामुळे ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसतं, अगदी व्यवस्थित. आपण काय करतो, पाठीच्या भागामध्येच पाठीचाच भाग कटिंग करतो आणि त्याच्यामध्येच इथे आकार देऊन देतो. त्याच्यामध्ये इतकं व्यवस्थित जसं पाहिजे तसं फिटिंग येत नाही. तर या पद्धतीने कटिंग केल्यावर ब्लाऊज खूप व्यवस्थित बसतं आणि फिटिंग खूप छान येते. तर हे आता तुम्हाला असं वाटत असेल की हा जो सेकंड पार्ट आहे हा खूप मोठा आलेला आहे. तर हा मी तुम्हाला बॅक पार्ट याच्यावरती ठेवून दाखवते. इथे बघा हा बॅक आणि याच्यावरती हा ठेवला तर हा कुठे जातोय बघा. हा किती मोठा झाला, हा खूप मोठा आहे, हा खूप लहान आहे. तर हे कशा प्रकारे ॲडजस्ट करायचं हे आणि हे जोडल्याच्या नंतर हे बॅक पार्टच्या साईजने कसं करायचं आणि कशा प्रकारे ॲडजस्ट करायचं हे आता मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे, म्हणजे स्टिचिंगच्या पार्टमध्ये दाखवणार आहे की कशा प्रकारे याला पफ तयार करायचा आणि कशा प्रकारे हे सेट करायचं. तर हे आपण आता स्टिचिंगच्या पार्टमध्ये बघूया. तर त्याआधी आपण याची बाहीचं कटिंग बघून घेऊ आणि नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला याचं स्टिचिंग दाखवणार आहे. तर हा आपला उरलेला कापड आहे. याला इथे अशा प्रकारे फोल्ड करून घेतलं. त्यानंतर इथे सरळ रेष टाकून घेतली. आपला आर्मोलचं माप किती येत होतं, 7.5 हे आणि पुढे 1.25 इंच जे आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन लागणार आहे ते. तर इथे आपल्याला जोड लागणार आहे 2 इंचाचा. बाहीची उंची आहे 8 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केला तर 9 इंच. हे 9 इंचावरती मार्किंग करून इथे मी आधी जोड लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कटिंग. तर इथे आपण आता बाही कट करणार आहे. इथे हे जोड मी लावून घेतले. तर बाही आहे आपली 8 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केला 9 इंच. तर इथे आता आपण कॅप हाईट घेणार आहे 3 इंच. हे 3 इंच घेतलं. त्यानंतर इथून जो बाहीचा एंड आहे इथून आपल्याला आपला आर्मोलचं जे माप आलं होतं 7.5 तितकं घ्यायचं आहे आणि इथे हे 1.25 इंच एक्स्ट्राचं मार्जिन. त्यानंतर दंडघेराचं माप आहे 10 इंच, त्याचा निम्मे 5, पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. हे जोडून घेतलं. त्यानंतर आता इथे शेप देऊन घ्यायचा बाहीचा. हा बॅक साईडचा इथूनच हा फ्रंट साईडचा. तर बघा हे झालं आपलं बाहीचं कटिंग. त्यानंतर हा आहे आपला बॅक पार्ट, बाही आणि हा फ्रंट
अशा प्रकारे हे कटिंग इथे 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग इथे हे झालेलं आहे। याचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल। तर अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊजचं कटिंग केलं। या ब्लाऊजचं किंवा कोणत्याही ब्लाऊजचं बॉडी मेजरमेंट, अंगावरून माप कसं घ्यायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि माप घेताना आपण काय चुका करतो त्या संदर्भात सुद्धा मी आपल्या चॅनलवरती टिप्स दिलेले आहे। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।